नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अमीन काबा, बाळरोग तज्ज्ञ, इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स मुंबईच्या वतीने तुम्हाला अनिमियाच्या बाबतीत काही माहिती देण्यासाठी आलो. अनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनची कमी. हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे शरीरातल्या सर्व अंगांना व्यवस्थित ऑक्सिजन भेटत नाही, त्यामुळे बरेच दुष्परिणाम होतात. वर्षाला 10 लाख लोक अनिमियामुळे मृत्यू पावतात आणि गरोदर महिलांमध्ये 50% पेक्षा जास्त मृत्यू अनिमिया किंवा अनिमियाच्या निगडीत कारणामुळे होतात. त्याचप्रमाणे शिशूची वाढ व्यवस्थित होत नाही, ते स्टिल बर्थ, लो बर्थ वेट आणि बाहेर आल्यानंतर 28 दिवसाच्या आत मृत्यू पावण्याची शक्यतासुद्धा जास्त असते. अशा मुलांना लहान मुलांची वाढ व्यवस्थित होत नाही. IQ आणि इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा कमी असते. शाळेत जे मुलं असतात त्यांचं अभ्यासात लक्ष न राहणं, थकवा येणं, अभ्यासमध्ये कमजोर असणं, हे सगळं त्याचे लक्षणं असू शकतात. अनिमिया कशामुळे होते तर कमी आयर्न असलेला पदार्थ जेवणात घेणं, 6 महिनेपर्यंत स्तनपान नाही करून वरचं जेवण चुकीपणे सुरू करायचं, मुलींमध्ये जास्त रक्तस्राव होणं, पोटात जंत असणं, सारखं गर्भवती होणे, हे सगळे त्याचे कारणं असू शकतात. तर आपण काय करू शकतात? स्वयंपाकात आयर्नयुक्त पदार्थ जसं आमरंत, वाटाणे, डाळ, मेथी, पुदिना, सोयाबीन, पालक आणि अरवीचा समावेश करावा. मांसाहारी असल्यावर चिकन, मटण आणि अंडीमध्ये पण चांगलं आयर्न भेटते. आणि त्याबरोबर जर व्हिटॅमिन C युक्त पदार्थ जसं आवळा, शेंगा, पत्तागोबी, कोथिंबीर स्वयंपाकात समावेश केल्यावर आयर्नचं अब्झॉर्प्शन वाढतो. लोखंडी भांड्यात स्वयंपाक केला तर फारच उत्तम. आयर्न आणि फॉलिक ॲसिडची गोळ्या नियमितपणे सेवन करणं आणि मुलांना नियमितपणे डिवर्मिंग, अल्बेंडाझोल किंवा मेबेंडाझोलचे औषधनी करावं. 6 महिनेपर्यंत स्तनपान करून वरचं जेवण व्यवस्थितपणे सुरू करणं. गर्भधारणदरम्यान कमीत कमी 3 वर्षाचं अंतर ठेवणं. अशा या छोट्या पावलांनी आपण हे मोठी समस्याचं समाधान करू शकाल. चला आपण प्रण घेऊया की आपण आणि आपले मुलांचे भविष्य उज्ज्वल करावं आणि भारताला अनिमिया मुक्त करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय IIP. नमस्कार.